तर पहलगाममधील हल्ला हा देशावरचा हल्ला आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय. धर्म, जात, पंथ, भाषा यात अडकू नका असंही पवारांनी म्हटलंय. पंतप्रधानांना संपूर्ण सहकार्य करू असंही वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. त्या व्यक्ती जे कुटुंब त्याच्यामध्ये शहीद झाले त्यांनी ही देशाच्यासाठी किंमत दिलेली आहे. आणि म्हणून याचा धर्म, जात, पात, भाषा या गोष्टी आणायच्या नाहीत. आज भारतीयांच्यावर हल्ला कुठल्या शक्तीचा होत असेल तर देशवासीय म्हणून कशाची अपेक्षा न करता आपल्याला एकत्र राहावं लागेल. मी जाहीरपणाने सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सरकारी यासंबंधी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आम्हा सगळ्यांचं आहे. आणि तशा प्रकारचं वक्तव्य सर्वपक्षीय समाजवादी या सभेमध्ये आमच्या प्रतिनिधीने केले आणि ही भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत.